करतोय मधील दादा संघ. क्वार्टर फायनलचा दुसरा सामना या स्पर्धेतील दांडाबेकर विरुद्ध मसळा या दोन संघामध्ये. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले दांडाबेकर संघाने. फलंदाजीसाठी आमंत्रण दिले तो मसळा संघाला. फलंदाजीसाठी आलाय तो गणेश आणि समीर. पहिले षटक घेऊन येते तो श्रेयस. 20 मिनिटात आपल्याला 4 षटक टाकायचे आहेत याची नोंद घ्यायची दांडाबेकर संघ. पहिलं षटक श्रेयस उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करेल तो गणेश साठी. पहिला चेंडू टॅप केलाय आणि किती धावा आहेत? 2 धावांनी खातं ओपन केलंय गणेशने आपला आणि आपल्या संघाचं. जशी मागच्या सामन्यात प्रथमेशने सुरुवात केली होती टॅपच्या रूपात तसंच गणेश सुद्धा सुरुवात करून देतोय. श्रेयस पुन्हा एकदा. आत्ता मात्र कमबॅक केलंय. फलंदाजाला काही चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. बाकीचं काम एसटी रक्षक अंकितने केलंय. पुढला चेंडू पुन्हा एकदा. आत्ता मात्र इनसाइड एज. एक धाव मिळेल. एका धाव धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 3. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते श्रेयसची. पुन्हा एकदा श्रेयस तयार. तीन चेंडू 3 धावा झाल्यात. चला पुढला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. धावाची संधी होऊ शकली असती. थोडासा खराब थ्रो. एक धाव. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 4 चेंडू 4 धावा. पुढला चेंडू पुन्हा एकदा श्रेयस. आता मात्र सुंदर चेंडू श्रेयस नाही आणि बाकीचं काम एसटी रक्षक राहुलने केलं. पहिला झटका पहिला हादरा बसला तो मसळा संघाला.
नवीन फलंदाज येतो तो विलास, ज्यांनी मागच्या सामन्यात एक चौकार ठोकला होता आणि सामन्यात कमबॅक करून दिलं होतं म्हसळा संघाला, असा विलास. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती श्रेयसची. 5 चेंडूमध्ये 4 धावा देत 1 गडी बाद करण्यात यशस्वी ठरलाय. 5 बॉल झाले, शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातील. सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते प्रथमेशचं. एका धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या पहिल्या षटकानंतर 1-5. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली ती श्रेयसची. दुसरं षटक घेऊन कोण येतोय? विषय देतोय पंकज येतोय की प्रथमेश? परंतु मागच्या सामन्यातला ज्यांनी खरोखर सामन्याला कलाटणी दिली होती तोच गोलंदाज बंटी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक घेऊन येतोय. बंटी उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करेल तो विलाससाठी. सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा वळला आणि बाकीचं काम यष्टीरक्षकाने केलं. निर्धाव चेंडूची सांगता होते. 1 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा बंटी आणि पहिली धाव चोरली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता समीरचा, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 6. 2 चेंडू 6 धावा झाल्यात. पुढला चेंडू पुन्हा एकदा बंटी समीरसाठी. सुंदर फटका, पलिका चोरले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी ठरतायत. चेंडू थोडासा थांबला तिथे, त्याच्यामुळे 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 8. 3 चेंडू 8 धावा झाल्यात. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. पुढला चेंडू पुन्हा एकदा बंटी आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. 2 धावांनी धावसंख्या 2 अंकामध्ये 10. चार चेंडू 10 धावा झाल्यात. सुंदर फलंदाजी समीरची पाहायला मिळते. 2-2 धावांनी आपल्या संघाची धावसंख्या पुढे नेतोय. पुढला चेंडू पुन्हा एकदा बंटी. आता मात्र इज लागले, परंतु 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 5 चेंडू 11 धावा. पाच चेंडू 11 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटचा चेंडू या षटकातील विलाससाठी. सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. झेल होऊ शकली असती, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये 1 धावावर समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 2 षटकानंतर 1 बाद 12 धावा. दोन षटकानंतर 12 धावा झाल्यात. तिसरं षटक घेऊन आला तो प्रथमेश. एक अष्टपैलू खेळाडू.
पहिला चेंडू फुल टॉस, एज लागली होती परंतु एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 1 बॉल 13 धावा. मागच्या 2 सामने आपण पाहिले तर लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. पुढला चेंडू प्रथमेश, थोडासा क्षेत्ररक्षणात बदल. आता मात्र समीरला धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला जावं लागतंय. सुंदर क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये आणि त्याचाच परिणाम धावबाद व्हावं लागलं ते समीरला. पुन्हा एकदा प्रथमेश, आता मात्र अवांतर चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होते ती 14. आणि आता मात्र खरोखर गंडवले ते विलासला. प्रथमेशने स्लोवर चेंडू टाकला आणि त्याचाच परिणाम. पुढे जाते. धावसंख्या होती ती 16. 4 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा प्रथमेश, पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण हर्ष. एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 17. 5 चेंडू 17 धावा. चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये प्रथमेश, परंतु एका धाव्यास एक धाव काढण्यापासून वाचवू शकले नाही. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 3 षटकानंतर 18 धावा. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक आणि हाणामारीचं षटक घेऊन येईल मला वाटतं विशद. जर का राहुल प्रॅक्टिस मध्ये असता तर नक्कीच राहुलने सुद्धा गोलंदाजी केली असती, परंतु राहुल प्रॅक्टिस मध्ये नसल्यामुळे त्याला क्षेत्ररक्षणच करावं लागतंय. शेवटचं षटक. पहिला चेंडू फुलटा चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते साई याचं. एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 19. पुढला चेंडू सुंदर फटका आणि थोडासा खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी ठरतायत. थोडासा चेंडू फिरत आल्यामुळे पंकजला सुद्धा
चेंडू नीट समजला नाही, त्याचाच परिणाम 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी ठरतायत. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 21. 2 चेंडू 3 बाद 21 धावा झाल्यात. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील, या डावामधील. पाहूया किती धावा गोळा करेल. पुन्हा एकदा बुलेट शॉट, मिळतील 4 धावा. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती स्वप्नीलच्या बॅटमधून. हा खणखणीत चौकार आलाय. 4 धावांनी धावसंख्या पुढे गेले. धावसंख्या होती ती 25. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या 25. अजूनही 3 चेंडूवर किती धावा गोळा करतील पाहूया. पाहूया पुन्हा एकदा 20. सुंदर फटका. किती धावा आहेत पंच? 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती स्वप्नीलच्या. फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती स्वप्नीलची. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढला चेंडू फुल टॉस बनवून पुन्हा एकदा खेळलाय. पहिलीदा चोरले. दुसरा धावेचा प्रयत्न आणि धावबाद होईल तो. शेवटचं षटक, शेवटचा चेंडू. 30 धावा झाल्यात. पाहूया शेवटच्या चेंडूवर किती धावा गोळा करेल. सुंदर फटका. 1 धाव. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 31. 32 धावांचं आव्हान ठेवलंय दांडाबॅकर संघासमोर मसळा संघाने. सुंदर फलंदाजी स्वप्नीलची आणि सूरजची या सामन्यात पाहायला मिळाली. स्वप्नीलने खरोखर सुंदर 2 चौकार यांच्या मदतीने धावसंख्या बनवली आपल्या संघासाठी 14. शेवटच्या षटकात 13 धावा खर्च केल्यात त्या विशदने. 4 षटकामध्ये 32 धावा बनवाव्या लागतील त्या दांडाबॅकर संघाला. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये सरासरी पाहायला गेलो तर 8.00च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. चला थोडंसं फास्ट खेळायचं आहे. अंकुश पालेकर आपण कुठं असाल तर भावेश पालेकर आपली वाट बघतायत.
प्रथमेश आणि शुभम सलामीचे फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचले म्हसाळ संघाची 31 धावांवर. 32 धावांची गरज दांडा पॅकर संघाला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव मिळते. विलास पहिलं षटक हाताळताना आपल्याला दिसते. पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव पाहायला मिळते शुभम फलंदाजीसाठी. एक चेंडू आणि 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. सुंदर स्विंग पाहायला मिळाला आपल्याला. निर्धाव चेंडू. 2 चेंडू आणि 1 धाव आतापर्यंत आपण पाहतोय धावफलकावरती. 32 धावांची गरज. तगडं आव्हान आपल्याला म्हणायला लागेल. मगाशी आपण अमित सर आपण बोललात की कमी धावसंख्येचा सामना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचं कारणच तसं आहे की गवताळ मैदान आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यावर एक वेळ का दव आपल्याला पडली. त्याच्यानंतर कालच्या दिवसामध्ये सुद्धा आम्ही तेच पाहिलं. नो बॉल नो +1 मिळतात एकूण 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 3 धावांवर. कालच्या दिवसामध्ये सुद्धा सुरुवातीच्या सामन्यांमध्ये धावसंख्या खूप साऱ्या होत होत्या. मात्र त्यानंतर कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या. उलटा चेंडू मोठा फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. मिळेल फक्त 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 4 धावांवर. 3 चेंडू आणि 4 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. शुभम स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका आणि मिळतायत तब्बल 4 धावा. चार चेंडू आणि 8 धावा. 8च्या सरासरीने खेळायचं आहे खऱ्या अर्थाने दांडा पॅकर संघाला. मात्र या 8 धावा 4 चेंडूमध्येच बनलेले आपण पाहतोय. एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 9 धावांवर. 5 चेंडू आणि 9 धावा आपण पाहतोय धावफलकावरती दांडा पॅकर संघाच्या. कोणता संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल हे सत्र आपल्याला सांगून जाईल. एकदा मिळते. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते दुहेरी अंकामध्ये 10 धावा. 10 धावा आपण धावफलकावरती पाहतो. आता मात्र येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. 18 चेंडू आणि 22 धावा. स्वप्नील गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर. शिवगर्जना संघ तयार राहायचा आहे आपण. पहिला चेंडू सुंदर स्विंग पाहायला मिळाला. मात्र पंचांनी स्वैर घोषित केलाय. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. धावसंख्या तिथेच थांबलेली 11 धावांवर. पुढचा चेंडू म्हणजेच दुसरा चेंडू आणि एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचवले ते 12 धावांवर. 2 चेंडू आणि 12 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. स्वप्नीलने आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू स्वप्नील याचा गणेशच्या हातात जाते तोपर्यंत एक धाव पूर्ण होतं. शुभमला मात्र एक जीवदान मिळाले. तो चेंडू जर समीरच्या हाताला लागला नसता तर शुभमला माघारी परतावं लागलं असतं. मात्र त्याच जागेवर शुभमला 4 धावा मिळाल्या. पुढचा चेंडू प्रथमेशसाठी स्टेट ड्राईव्हमध्ये मोठा फटका. तेवढं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा चांगला फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. आणि 2 धावा मिळत आहेत.
या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 15 धावांवर. शेवटचा चेंडू स्वप्निलियाचा प्रथमेशसाठी. सुंदर चेंडू, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 15 धावांवर. म्हणजेच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. विजयासाठी दांडापेकर या संघाला 12 चेंडू आणि 17 धावा. मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी सूरज आपल्याला बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. अंत्यपूर्व सामना पाहतोय आपण, क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय. सूरज पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करताना सूरज शुभमसाठी. पहिला चेंडू हवेत उडालाय आणि विलासच्या हातात झेल टिपलाय. शुभम बॅक टू द पहिल्याच चेंडूवर सफलता मिळाली ती सूरज याला. एक यशस्वी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. शुभमची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो साई. पुढचा चेंडू सूरज याचा साईसाठी. पहिला चेंडू आणि फलंदाज बाद. नो प्लस विकेट. काय चेंडू टाक. नक्कीच हलवून सोडले, हलवून टाकले ते दांडाबेकर संघाला सूरजने. पुढचा चेंडू सूरज याचा. दुसरा चेंडू राहुल साठी. राहुल फलंदाजीसाठी फुलटा चेंडू आणि जिथे झेल पकडायचा होता तिथे हात बाजूला केला आणि 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावांवर. म्हणजेच येणाऱ्या 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. दहा चेंडू आणि 12 धावा दांडापेकर संघासाठी. पुढचा चेंडू आणि जोरात अपील. पंचांचं बोट उंचावलं. राहुल सुद्धा माघारी परतलाय. पुन्हा एकदा मिळते. मात्र 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज विजयासाठी. एक निर्धाव चेंडू म्हसळा संघाला विजयाकडे घेऊन जाईल. तर एक अवांतर चेंडू आणि प्रत्येक चेंडूवर धाव येणं हे दांडापेकर संघाला विजयाकडे घेऊन जाईल. पुढचा चेंडू म्हणजेच चौथा चेंडू सूरज याचा. एक धाव मिळते बंटी याला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 धावांवर.
21 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सूरज याचा पुढचा चेंडू प्रथमेश साठी. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. 1 चेंडू बाकी आहे. 21 धावा झालेल्या आहेत. 11 धावांची गरज आहे अजूनपर्यंत. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. 7 चेंडू आणि 11 धावा आपल्याला विजयासाठी. पुढचा चेंडू म्हणजेच शेवटचा चेंडू सूरज याचा. फुल टॉस चेंडू, मोठा फटका, मात्र जमीरने तो फटका अडवलाय. तिसरं षटक संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती लागल्या. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावा विजयासाठी. आता मात्र सामना कोणाच्या बाजूने वळेल, सेमीफायनल मध्ये कोण पोहोचेल, शिवगर्जना संघासोबत कोण खेळेल, येणारे 6 चेंडू सांगून जातील. या 6 चेंडू मध्ये खूप काही पाहायला मिळेल. गणेश पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेळ चांगला जमला दोघांच्या. 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. आता मात्र 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. प्रथमेश अजूनपर्यंत मैदानात आहे. पुढचा चेंडू गणेश याचा. बंटी बॅक टू द डगआउट. झटका बसतोय, हादरा बसतोय दांडा पॅकर संघाला. डीजे विषद आलाय फलंदाजीसाठी. तर मात्र 4 चेंडू आणि 8 धावांची गरज विजयासाठी दांडा पॅकर संघाला. क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतोय. मोठा फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण. आता मात्र सर प्रथमेश ओके 1+ विकेट. प्रथमेशला माघारी परतावं लागते. काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डीजेला मिळते संधी. तीन चेंडू आणि 7 धावांची गरज विजयासाठी. खरोखरच सामन्याला रंगत वाढली. ती सूरजच्या गोलंदाजीने सामन्याला कलाटणी दिली खऱ्या अर्थाने. सूरजकडे चेंडू जातो, विलासकडे पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा मला वाटतं 1+ विकेट. श्रेयस माघारी परतलाय आणि खऱ्या अर्थाने विलास
2 चेंडू आणि 6 धावांची गरज. दोन चेंडू आणि 6 धावा. गणेश मोठा फटका, मात्र चेंडू थांबवलाय. पुन्हा एकदा 1+ विकेट. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. सामन्यात रंगत वाढली. प्रत्येक चेंडूवर 1+ विकेट 1+ विकेट आपल्याला पाहायला मिळते. विषदला वारंवार स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न केला जातो. एक चेंडू 5 धावा. अभिनंदन मसळा. चला नाणेफेकी करून घ्यायची आहे. सेमीफायनलचा सामना